आणि म्हणून आपण आता पुढे देण्याचा निर्णय केला आपण आणि या बजेटमध्ये त्याची तरतूद केली आहे। आता सर्व एकही पैशाचं आपल्याला विकत घ्यावं लागणार। देना बँक पाहिजे, लेना बँक नको। जिथं तुम्हाला काही कमी पडणार नाही, एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे। योजना 1.5 लाखाची होती ती आपण 5 लाख रुपये केली, 5 लाखापर्यंत। त्याच्यामध्ये पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड असं काही नाही। 12.5च्या 12.5 कोटी जनतेला पूर्ण 5 लाख। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण अनेक योजना राबवल्या। महात्मा ज्योतिबा फुले योजना 1.5 लाखाची होती ती आपण 5 लाख रुपये केली, 5 लाखापर्यंत। कुटुंबातल्या कुणालाही काही आजार झाला तर त्याला मोफत उपचार देण्याचा निर्णय आपण घेतला। त्याच्यामध्ये काही आपण विभागणी केली नाही। त्याच्यामध्ये पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड असं काही नाही। 12.5च्या 12.5 कोटी जनतेला पूर्ण 5 लाखाचा विमा केला आपण। आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील आयुष्यमान भारत 5 लाख केला। त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपये दिला होता, पण तुमच्या एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये दिले। 1 लाख लोकांना जवळपास त्याचा फायदा झाला। माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीची पत्र घेऊन आला की लगेच मी सही करायचो आणि ताबडतोब त्याला पैसे मिळायचे, त्याचं ऑपरेशन व्हायचं, त्याचा जीव वाचायचा। शेवटी हे पैसे कोणाचे? जनतेचे पैसे आहेत। त्यामुळे आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना ठेवून आपण 2.5 वर्ष काम केलं। तुम्हाला माहीत आहे कोविडमध्ये देखील आपले शिवसैनिक रस्त्यावर होते। हा एकनाथ शिंदे देखील पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होता, लोकांना मदत करत होता। मी या ठिकाणी आणखी एक सांगतो आपल्याला, आज राज्यभरातून आपल्याकडे लहान मुलं येतात। लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात, छिद्र जन्मजात, आणि ते छिद्र त्याचं ऑपरेशन महागडं असतं। 3, 4, 5 लाख रुपये लागतात। ते माझ्या वाढदिवसाला आणि श्रीकांत शिंदेच्या वाढदिवसाला आम्ही ठाण्याच्या सुपर स्पेशालिटी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये फ्री ऑपरेशन करतो, मोफत त्याचं। माझ्या लाडक्या बहिणी योजना केल्या। लाडक्या बहिणी योजना इकडे असतील, लाडक्या बहिणी असतील ना, हात वर करा बरं। तुमच्या योजना, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। हे सुरू झाले तेव्हापासून विरोधात होते। त्यामुळे ही योजना बंद होणार नाही कधी। ही योजना सतत सुरू राहील। ज्या योजना सुरू केल्या त्या सुरू राहतील। आरोग्य विभागामध्ये सरकारच्या आता मी वैयक्तिक लक्ष स्वतः घालतोय, म्हणजे पूर्ण राज्यभर माणसाला कसं आहे, वेळेवर निदान झालं पाहिजे रोगाचं। रोग वाढला, आजार वाढला की मग त्याला ट्रीटमेंट परिणामकारक राहत नाही, आणि म्हणून ते डायग्नोसिस झालं पाहिजे। यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर लक्ष घालतोय। आपल्या PHC ज्या आहेत आपण स्मार्ट PHC करतोय, म्हणजे PHC अपग्रेडेशन करतोय, अपग्रेड करतोय। लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे।